जालन्यात आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री पंकजा मुंडे येताच नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या। यावेळी नागरिकांनी पंकजा मुंडेंना निवेदनही दिलेत। बारामतीमध्ये 23 जुलैला अजित पवारांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे। मंत्री अदिती तटकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेतलाय। गणेशोत्सव पूर्वी बायपासची 1 लेन सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे शेतपिकांना जीवदान मिळाले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागामध्ये पावसाचा जोर कायम। जोरदार पावसामुळे गोंदियातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। पावसाला सुरुवात झाल्यामुळे रखडलेल्या धान पिकाच्या लागवडीला वेग आलाय। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस आल्यानंतर मध्यंतरी 10 दिवसांपूर्वी पावसानं दडी मारली होती, मात्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात वारकरी भक्तांना चंद्रभागे स्नान करता यावं यासाठी हे पाणी सोडण्यात आलंय। जळगावच्या भुसावळमध्ये श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे धोंडी यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी चांगला पाऊस पडण्याची प्रार्थना करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात पावसाने तब्बल 15 दिवस दडी मारली आहे। यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडलेत। त्यातच नीलगाई, हरेण, माकडे आणि रानडुकरांकडून शेतातील कोवळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होत आहे। येवल्याच्या धुळगावमध्ये अज्ञात व्यक्तीनं 1 एकरावरील कारल्याची बाग उद्ध्वस्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। शेतकरी संजय वाळकेंनी कांद्याला भाव नसल्याने पीक कर्ज काढून कारल्याची बाग उभी केली होती। बाजारात कारल्याला चांगला भाव मिळत होता। असं असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं कारल्याची बाग मुळासकट उपटून नष्ट केली, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। पिके न उगवल्याने शेतकऱ्यांना शेतात रोटावेटर फिरवून पुन्हा दुबार पेरणी करावी लागते, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून आर्थिक फटका बसत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासन आणि संबंधित कंपनीकडून तातडीने मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस सोयाबीन बियाणं पुरवणाऱ्या कंपनीविरोधात आंदोलन करण्यात आलंय। यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान कंपनीवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। इराणने जॉर्डनमधील अमेरिकन एअरबेसवर 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तर या हल्ल्यात 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असून 1 सैनिक बेपत्ता आहे, तसेच 4 अमेरिकी सैनिक हे जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही सांगण्यात येत आहे। मुंबई ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणांसह बारवी, तानसा, मोडक, सागर तसंच अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि आंध्रा धरणातील पाणीसाठ्यात उत्तम वाढ झाली आहे। जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे। बारवी धरणात शनिवारी 53.24% उपयुक्त पाणीसाठा नोंदवला आहे। मोफत धान्य पात्र लाभार्थ्यांनाच मिळावे, धान्य वितरणातील काळाबाजार रोखावा यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या मिशन सुधार अंतर्गत राज्यातील 56,700
63 शिधापत्रिका अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात आले आहेत। यामध्ये अपात्र, दुबार, मृत, स्थलांतरित, निष्क्रिय शिधाधारकांची समावेश आहे। तर त्यामुळे राज्यातील 2,85,000 लोकांचे राशन बंद झाले। मुंबईत जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे वारे वेगाने वाहत असताना अल्प उत्पन्न गट इमारतींतील मागासवर्गीय रहिवाशांच्या पुनर्विकासाचे गाडे मात्र सामाजिक न्याय खात्याच्या जाचक अटींमुळे अडले आहे। पुनर्विकासाअभावी मुंबईतील सुमारे 200 इमारतींतील रहिवाशी अक्षरशः जीव मुठीत धरून राहत आहेत। पुनर्विकासाप्रकरणी पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालयाच्या आदेशाकडे रहिवाशांचे डोळे लागले। नांदेडमध्ये एका शिक्षकाने आपल्या 2 मुलांसह गाडी नदीत घालून जीवनयात्रा संपवली होती। वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून शिक्षक सुनील मोरे यांनी आत्महत्या केली होती। मात्र जीवन संपवण्यापूर्वीच त्याने आपल्या दोन्ही मुलांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचं उघड झालंय। तेवढा तालुक्यातील जामखेडा परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी हातात मशाली घेऊन महावितरणाच्या वीज उपकेंद्रावर अंधार जनाक्रोश मोर्चा काढलाय। अघोषित लोडशेडिंग तातडीने बंद करून सुरळीत वीज पुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच वैभव पवार आणि शेतकऱ्यांनी दिलाय। मागील 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं नांदेड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। भोकर, उमरी, धर्माबाद, किनवट या तालुक्यात संततधार पाऊस झाला, तर लोहा, कंधार, नायगाव या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं होतं। या पावसाने पिकांना काही प्रमाणात जीवनदान दिलंय। जळगाव जिल्ह्यातल्या चोपड्यात अवैध गावठी दारूची भट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे। या कारवाईत 1.5 लाखाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पोषण आहारात आळ्या सापडल्या आहेत। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भातामध्ये आळ्या सापडल्यात, तर या घटनेवर पालकांनी संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे। इर्शाळगडावरून माची प्रबळगडाच्या दिशेने ट्रेकसाठी निघालेल्या ठाण्यातील TCS कंपनीत कार्यरत 13 तरुणांचा गट दाट जंगलात भरकटल्याने एकच खळबळ उडाली। अखेर आपत्कालीन 112 क्रमांकावर मदतीचा कॉल प्राप्त होताच तातडीने बचाव मोहीम हाती घेण्यात आली। बचाव पथकाने स्वतःचा जीव धोक्यात घालत शोध मोहीम सुरू ठेवली। अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर भरकटलेल्या ट्रेकर्सना पर्यंत पोहोचू शकलेत आणि त्यांना सुरक्षित एकामागे एक खाली आणण्यात त्यांना यश आलं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज इंदापूरचा मुक्काम आटपून प्रस्थान केलं। कराड तालुक्यातील विंग गावात आषाढी वारीचा उत्साह विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला। आदर्श विद्या मंदिराच्या तब्बल 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान करत गावातून दिंडी काढली। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी पारंपरिक गोल रिंगण साकारत वारकरी परंपरेचं दर्शन घडवलं। जळगाव आषाढी एकादशी जसजशी जवळ येत आहे तसतशी वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागली आहे। रावेर तालुक्यातील प्रतिवर्षी पंढरपूर जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिंडीला आणि वारकऱ्यांना भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। संत भेटीच्या सोहळ्यानं सोलापूरकर भारावून गेलेत। संत गजानन महाराज पालखीची प्रभाकर स्वामी महाराज पालखीशी भेट झाली। टाळ मृदुंगाचा गजर आणि जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। जळगावात पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। संतप्त कर्मचाऱ्यांनी महापालिकेत आमदार सुरेश भोळे यांना घेराव घालून आपली कैफियत मांडली आहे। जळगाव शहरात जगन्नाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतलाय। यात्रेत विदेशी नागरिकांनीही सहभाग घेतला।
लोणावळ्याची आणखी एक ओळख आता अधिकृतपणे जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे। लोणावळ्याची पारंपरिक लोणावळा चिक्की याला भौगोलिक नामांकन प्राप्त झाले। या नामांकनामुळे या ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थाला अधिकृत दर्जा देण्यात आला आहे। श्रीरामपूरमध्ये पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तक्रार निवारण दिन साजरा केलाय। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। आज 55 तक्रारदारांचे समाधान करण्यात आले। अकोल्यातील बनावट गुटखा प्रकरणाला नवं वळण आलंय। ज्युनियर इंजिनियर असलेल्या भाजप नगरसेवकाच्या भाच्यावर गुन्हा दाखल झालाय। महापालिकेचा एक जबाबदार अधिकारी अशा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असल्याचंही समोर आले। यामुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। पंढरपुरात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय। भर पावसात शेतकऱ्यांनी दिंडी काढत महामार्गाला जोरदार विरोध केलाय। यावेळी तातडीने महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आलेगावात एका विहिरीचं पाणी अबदार असल्यानं समोर आलंय। यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि उत्सुकता निर्माण झाली आहे। तज्ञांकडून या उबदार पाण्याची तपासणी केल्यानंतर खरं कारण समोर येणार आहे। मुंबई लोकलमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या सलग हल्ल्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मालाड, बोरिवली आणि ठाकुर्ली इथल्या घटनांनंतर मुंबई जीआरपी आणि आरपीएफने आता सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर रँडम बॅग तपासणी मोहीम सुरू केली आहे। प्रवाशांना थांबवून त्यांच्या बॅगांची तपासणी केली जाते। संशयास्पद वस्तूंवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे। तर जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या माहितीनुसार ही मोहीम सुरक्षेच्या दृष्टीने राबवली जाते। जुन्या मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप इथल्या सावंतवाडी रत्नागिरी एसटी बसचा अपघात झालाय। बसने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर बस गटारात कलंडली। सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही। मात्र एसटी बस आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। महेश ट्युटोरियल्स अचानक बंद करण्यात आलंय। राज्यातील सर्व 33 शाखा बंद करण्यात आल्यात। यामुळे कोचिंग क्लासच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवमधील होमगार्ड महिलेनं वर्दीवर रील्स बनवले म्हणून तिला पंढरपूरला वारीला बंदोबस्तची ड्युटी नाकारण्यात आली आहे। वाशी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या अनिता गायकवाड यांनी आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे। त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। बीडच्या समाज कल्याणच्या शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आता संबंधित आश्रमशाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। संस्था चालकाच्या कुटुंबातील सदस्य कामावर न येताही लाखो रुपयांचा पगार घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिक शहरातील खासगी मराठी शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत हा निर्णय घेण्यात आलाय। तर मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात भर दिवसा लॉन्ड्रीत घुसून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। लॉन्ड्रीमध्ये ग्राहकाने धिंगाणा घालत शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झालाय। शाळेतून घरी जात असताना आरोपीने मुलीच्या वडिलांनी बोलावल्याचं सांगून तिला घरात नेत अत्याचार केल्याचा आरोप आहे। फरार आरोपीला 36 तासांत सातारा इथून अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नीट यूजी 2026चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। बीडच्या ज्ञानेश्वरी पवार हिने आपल्या निकालावर गंभीर आक्षेप घेतला आहे। उत्तरपत्रिकेनुसार 720 पैकी 702 गुण मिळवणे हे अपेक्षित असतानाच स्कोअर कार्डवर अवघे 87 गुण दाखवण्यात आल्याचा तिचा दावा आहे। निकालाची फेर तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला।
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत। वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पिंजरा लावला आहे। नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे। बिश्नोई गँगकडून आमिर खानला धमकी देण्यात आली आहे। सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमकीची पोस्ट व्हायरल झाली आहे। पोस्टमध्ये अभिनेता आमिर खान यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी सदृश मजकूर लिहिण्यात आलाय। या पोस्टमध्ये लव्ह जिहादचा उल्लेख करत काही व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले। राजस्थानातील श्री गंगानगर इथल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील पोस्टमध्ये संदर्भ देखील देण्यात आलाय।